नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अखेर सुटका करण्यात आली. रात्री त्यांची सुटका करण्यात आली. त्याआधी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर खासदार प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचीही दिल्ली पोलिसांनी उचलबांगडी करत ताब्यात घेतलं होतं. त्यांचीही सुटका करण्यात आली. दोघांनाही पोलिसांनी अटक केल्यानंतर सोनिया गांधी या सुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. हे विशेष. शेवटी मध्यरात्रीनंतर या सगळ्या घटना थांबल्या. प्रियंका गांधींनी ज्या पद्धतीनं त्यांना अटक करण्यात आली होती त्यावर काँग्रेसनं सवाल उपस्थित केले. प्रियंकांना ताब्यात घेताना पुरुष पोलीस अधिकारी कसे, महिला अधिकारी का नव्हत्या, असा सवाल काँग्रेसनं ट्विट करत केलाय. ही 3 महत्त्वाची दृश्य या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरची. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांकडून त्यांची उचलबांगडी करत त्यांना ताब्यात घेण्यात आलं. याच वेळी प्रियंका गांधींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा पुरुष पोलीस कसे, महिला पोलीस का नव्हत्या, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोनिया गांधी थेट पोलीस स्थानकात पोहोचल्या. त्यानंतर दोघांचीही सुटका करण्यात आली.